स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आहे, सकाळची काहीच कामं आवरलेली नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला मी बाहेर जाताना दिसते. त्याचं कारण असं, की मी काल ज्या कामासाठी बाहेर पडली होती ना, तर ते काम मला आज कंप्लीट करायचं होतं. काल तर असं झालं, की थोडासा मला लेट झाला म्हणून म्हटलं, नको आज नको जाऊयात कारण की खूप लेट झालंय. परत तिला घ्यायला उशीर होईल म्हणून मग आज मी काय केलं, घरातली कामं सर्व तशीच ठेवली आणि आता मी निघाली माझ्या डेस्टिनेशनकडे. तर कुठे जाते, काय जाते हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. तोपर्यंत आपला हा ब्लॉग कंटिन्यू करत जा, पाहत जा. तर तुम्हालाही समजेल की मी आज कुठे जातेय काय. तर मस्त असं कवळं ऊन ह्या बसमधून येत होतं. तर खूप छान वाटत होतं कारण की थंडीचे दिवस आहे आणि इतकी थंडी वाजते ना, खूप जास्त थंडी आहे. म्हणूनच काल सुद्धा मी स्वेट टी शर्ट घातलेला ना, आज सुद्धा. थंडीचे हे दिवस कधी संपताय माहीत नाही. म्हणजे थंडी तर खूप आवडते, पण खूप जास्त थंडी असल्यामुळे ना अक्षरशः मी आजारी पडली आणि खूप जास्त खोकला, सर्दी वगैरे ह्या सुद्धा गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहितीच आहे, की आपल्या चॅनलवरती भरपूर सारे जे काही ब्लॉग होते ते येत नव्हते. आता कालपासून जस्ट मी स्टार्ट केलंय. तर आता हे नवीन असे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे काही गोव्याचे पेंडिंग ब्लॉग आहेत, तर ते सुद्धा शेअर करणार आहे. पण थोडासा आता युनिक काही इंटरेस्टिंग आणि असं काही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तर आता मी निघाले होते होसूरला आणि होसूरला जातानाच म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं ना, खूप जास्त ट्रॅफिक होतं. जेव्हा मी ह्या बसमध्ये बसले, तर त्यावेळेस वाटलं यार आपण चूकच केली, की आपण होसूरला जाण्यासाठी निघालोय. तुम्ही पाहू शकता इतकं जास्त ट्रॅफिक आहे आणि फक्त घरापासून 20 किलोमीटर अंतर आहे. तर ते 20 किलोमीटर अंतर 1.5 तास लागलेला. तर आता मी ह्या बसमध्ये बसले. ही बस मी पकडली होती अत्तीबेल्ले ते होसूरसाठी. तर त्या आंटी तुम्हाला दिसल्या असतील ना, त्यांनी मला खूप जास्त हेल्प केली. कारण की जे काही बोर्ड वगैरे होते ना बसचे, ते बिलकुलही इंग्लिशमध्ये वगैरे नव्हते. ते डायरेक्ट तमिळ लँग्वेजमध्ये होते. ती लँग्वेज काही मला समजत नाही किंवा काही कळत नव्हतं. डायरेक्ट आपण कुणाला तरी विचारून किंवा कंडक्टर ड्रायव्हरला वगैरे विचारूनच मी बसमध्ये बसले होते. तर आता असं झालं होतं, की त्यांच्यासोबत मला त्यांनी म्हणजे सीट त्यांनी मला शेअर केलं. तर त्यावेळेस म्हणजे त्यांना समजलं, की जेव्हा मी कंडक्टरला तिकीट मागितलं ना, तर त्यावेळेस त्यांनी फ्री तिकीट म्हणजे 0-0 दिलं. मला वाटतं, की त्यांचं दिलं आणि माझं ते विसरून गेले. पण त्यावेळेस म्हणजे त्यांनी सांगितलं, की नाही फ्री तिकीट आहे. पण मला ते ऐकायला आलं नाही. म्हणून मी डबल विचारलं आणि मग त्या शेजारच्या ज्या आंटी होत्या त्यासुद्धा बोलल्या, की नाही फ्री तिकीट आहे. तर आता मी तुम्हाला हे सांगते, की सध्या तरी की मी पोहोचली आहे होसूरच्या फ्लॉवर मार्केटमध्ये आणि खूप जास्त छान आणि फ्रेश असे फ्लॉवर्स या मार्केटमध्ये असतात. यावेळी याच्या आधी आम्ही खूप वेळा आलेलो आहे. जेव्हा कधी जास्त फ्लॉवर पाहिजे असतील किंवा काही फंक्शन असेल, तर त्यावेळेस होसूरच्या मार्केटमधनं फ्लॉवर्स घेऊन गेलो. इतके छान आणि फ्रेश फ्लॉवर मिळतात हे मला माहीत होतं आणि फक्त फरक हाच होता, की मी आता एकटी बसने प्रवास करत आली आहे आणि याआधी जेव्हा कधी आली ना, तर त्यावेळेस हे माझ्यासोबत असायचे. आम्ही गाडी घेऊनच यायचो आणि जे काही पाहिजे असतं सामान तर ते घेऊन जायचो. आता मी मस्त अशी फ्लॉवरची जी काही शॉपिंग होती माझी, तर ती करून घेतली आहे आणि हे फ्लॉवर कशासाठी वगैरे घेतले हे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग आपल्या ब्लॉगमध्ये समजणारच आहे. हे छान-छान फ्लॉवर एवढे सुंदर होते ना आणि काय आहे ना शेवटी ह्या बाजारात सगळीकडे सेम रेट आहे बिलकुलही फरक काहीच नाहीये. ₹10-20 कधीतरी एखाद्या ठिकाणी असतं की जास्त असतं, पण शक्यतो सगळे काही सेमच रेट आहे. तर मी तुम्हाला त्या आंटीचं सांगत होती, की त्या एवढ्या छान होत्या ना, तामिळनाडू म्हणजे कर्नाटकमधून आपण जेव्हा होसूरला येतो ना, तर त्यावेळेस म्हणजे जी काही बाउंडरी बॉर्डर आहे, तर अत्तीबेलेनंतर ना, जे तमिळनाडू लागतो, तर तिकडे फ्री बस सर्व्हिस आहे ते लेडीजसाठी. हे मला माहीत नव्हतं, तर त्यांनी मला सांगितलं आणि बऱ्याच गोष्टी की जे की बसचे जे बोर्ड वगैरे होते, तर ते सुद्धा इंग्लिशमध्ये नव्हते, ते डायरेक्ट तमिळ लँग्वेजमध्ये होते. ते काही मला समजलं नव्हतं. म्हणून मग त्यांनी खूप जास्त छान असं एक्सप्लेन केलं की असं आहे, ही बस पकड, ती बस पकड. त्यांना सुद्धा माहीत नव्हतं आणि ते जेव्हा आम्ही बोललो ना, तर त्यावेळेस कळालं, की ते माझ्या घराच्या जवळच म्हणजे राहतात एका सोसायटीमध्ये आणि त्यांचं आता स्वतःचं घर तिकडे बनतंय. म्हणून त्या डेली अपडाऊन करत असतात. तर त्यांना सुद्धा आता म्हणजे माहिती झालं, की कोणत्या बस पकडायच्या, काय आणि त्यांच्यासाठी तर ते फ्रीच होतं. कारण की त्यांच्याकडे कर्नाटकमधलं जे काही आधार कार्ड होतं, तर त्यामुळं कर्नाटकमधली पण बस त्यांच्यासाठी फ्री होती आणि तमिळनाडूसाठी सुद्धा फ्री होती. तर त्यांनी मला विचारलं, की "तू दिल्ली वगैरे येते का? तुला माहीत नाही का?" तर हो म्हटलं, "मला माहीत नाही. मी फर्स्ट टाईम बसनी येते. तशी येत असते, पण बसने फर्स्ट टाईम मी येत होते." आणि रस्त्याचं
काम जे काही चालू आहे, तर त्यामुळं आम्हाला जाताना सुद्धा 1.5 तास लागलेला. जे काही 20 किलोमीटर डिस्टन्स होतं ते पार करण्यासाठी. आणि त्यावेळेस त्याही सांगत होत्या, की ह्या रोडच्या कामामुळं भरपूर ट्रॅफिक वगैरे असतं आणि खूप वेळ लागतो म्हणून. तर असं गप्पा-छप्पा मारत आम्ही ना दोघीही म्हणजे होसूरमध्ये पोहोचलो. जसंही उतरलो ना, तर तसं त्यांनी मला लगेचच सांगितलं, की इथे ते ना होसूरचं हे फ्लॉवर मार्केट आहे आणि नंतर ना साइडलाच बस स्टॉप इथे आहे. ह्या नंबरची बस तू पकड. म्हणजे की तुला फ्री मिळून जाईल. असं इतकं छान समजावलं. खरं तर ना मी खूप जास्त इरिटेट आहे, की मला म्हणजे खूप माझे जे काही अनुभव आहेत ना, तर ते कर्नाटकच्या लोकांसाठी की नाहीच चांगले. म्हणजे असे आहेत जे काही छोटे-मोठे अनुभव मला आलेले, तर ते कसे ओरडतात किंवा कसे खेकसतात त्यामुळं. आणि पण ह्या ज्या आंटी होत्या ना, तर त्या खूप छान होत्या. खूप छान त्यांनी मला समजावलं, सांगितलं आणि मस्त बोलल्या माझ्याशी. आणि नंतर ना त्यांनी मला व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या गेल्या. त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या. तर आता माझी ही रिटर्नची जर्नी आहे. घरी आले आणि तुम्ही पाहू शकता घरात असं सर्व काही पसारा होता, सगळा झाकून होता. तोच मला सगळं क्लीन करायचं होतं. रिहूला घेतल्यानंतर ना मी जे काही होतं ते घर वगैरे क्लीन केलं. मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचं कारण की मला उद्या जायचं होतं परत एकदा भाजी आणायला. आणि म्हणून म्हटलं फ्रीजसुद्धा क्लीन करूया. तर फ्रीजमध्ये डिफ्रॉस्टिंगला केल्यानंतर ना इतका मोठा जो काही बर्फ होता तो सुद्धा मी काढून ठेवला. आणि त्यानंतरनं ईशान रोज स्कूलला आल्यानंतर मी जे काही व्हाईट कपडे होते आधीचे, तर ते सुद्धा वॉश करायचे ठेवले होते. आणि मुलांचेही जे काही व्हाईट कपडे होते ना आता स्कूलचे, तर ते सुद्धा मला वॉश करायचे होते. त्यासोबत त्यांच्या स्कूल बॅग म्हणा किंवा शूज वगैरे ते सगळं क्लीन करून ठेवायचं होतं. रियान काय करतो, जसंही स्कूल सुटेल तसंही मातीमध्ये खेळतो आणि खूप सारे शूज इतके खराब करून टाकतो ना. आणि ती माती वगैरे पूर्ण अशी त्याच्यावर बसलेली होती. किती आपण पॉलिश केले तरी ते व्यवस्थित इतकं काही निघत नव्हतं. म्हणून म्हटलं एकदा त्याला आहे ना व्यवस्थित वॉश करून ठेवूया. किती आता मी वॉश केलं तरी रियान जैसे थे तसंच करणार आहे हे मला माहिती आहे. तरी सुद्धा म्हटलं एकदा छान असं थोडंसं वॉश करून घेऊ द्या. कारण की सॅटर्डे संडे आहे, परत सुट्टीच असणार आहे 2 दिवस, तर छान असे वाळून जातील. तसे वाळत नाही. तर असं काही वॉश वगैरे करतीये मी, बाथरूममध्ये काहीतरी क्लीन करतीये. कपडे म्हणा किंवा हे शूज वगैरे मुलांचे, स्कूल बॅग वगैरे. तर रियानची अशी मध्ये ना ही लुडबुड चालूच असते. आणि जी काही छोटीशी बकेट त्याने वरती अडकवली ना, तर त्यातून पाणी पहिल्यांदा टॅपचं पाणी त्या बकेटमध्ये पडणार आणि नंतर ते खाली. म्हणजे त्याचं वेगळंच चालू असतं. साबण कशाला लावतोय? त्यालाच वॉश करायचंय, असं काहीसं. तर मी नंतर ना खूप इरिटेट झालते, की "रिऊ यार मला करू दे. तू किती वेळेस मध्ये लुडबुड करतोय." आणि आता ही 3री ते 4थी वेळ होती त्याची कपडे बदलायची. खूप वेळ झाला तो असंच त्याचं बाहेर गार्डनला घेऊन गेली नाही. म्हणजे त्याचं असतं की पाणी खेळणं किंवा घरातल्या वस्तू म्हणजे त्याची काही खेळणी वगैरे असतील ना, तर ते खेळण्यांसोबत खेळा. खूप जास्त खेळणे वगैरे काढून ठेवा. आता हे छोटंसं आहे, खेळण्याचं वय आहे. त्यामुळे थोडंफार मी इग्नोर पण करत असते. पण मला स्वतः कंटाळा येऊन जातो, की यार खूप इरिटेट करून टाकतो. तर आता पाण्याच्या बाबतीतही असंच झालं होतं. आणि आता त्याने तर ती छोटी बकेट घेऊन माझ्याच अंगावर पाणी टाकायला सुरुवात केली होती. आता ऑलरेडी त्याचे 3-4 वेळेस तर कपडे झालेच होते चेंज करून. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त काही ठेवू शकत नाही ओले कपडे, म्हणून त्याला डायरेक्टच बाहेर काढलं. आणि मग आता दिवसभरात अशी काही माझी धावपळ झाली होती. म्हणजे जे काही मी हुसूरला गेले, फ्लॉवर्स वगैरे घेऊन आले, त्यामुळे माझी बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली आज जवळ-जवळ इश्यू येईपर्यंत माझं चालूच होतं. म्हणजे त्याच्या आधी झाले होते, पण थोडंसं मी सुद्धा आराम केला. आणि नंतर ईशान आल्यानंतर म्हटलं सगळे कपडे एकसाथ वॉश करावेत, म्हणून मग मी ते ठेवले होते. बाकी मला मस्त झालंच होतं. तर असं होतं आजचा हा माझा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नवीन आजचा